नमस्कार. हॅपी बेली फूड्समध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला कढी बनवणं शिकवणार आहे. कढी ही खूप सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. अगदी भाजीला काही नसलं तरी 5 मिनिटात ही कढी रेडी होते. तर चला त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात. तर त्यासाठी मी घेतलेलं आहे इथं सर्वात प्रथम आपल्याला दही लागणार आहे. घट्ट दही घेतलेलं आहे. साधारण हे 200 ग्रॅम दही आहे. तर इथे मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्या तुकडे करून घेतलेले आहे. लहान मुलं खाणार आहेत म्हणून ते काढूनही टाकता येतात. आणि आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे 1 टेबलस्पून. कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर गार्निशिंगसाठी. आणि दही घेतलेलं आहे. दही हे 200 ग्रॅम आहे. घट्ट दही आहे. तुम्ही घरी लावलेलंही घेऊ शकता. मी हे पॅकेटचं दही घेतलेलं आहे. आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे. डाळीचं पीठ साधारण आपल्याला किती घट्ट हवं आहे त्यानुसार तुम्ही यूज करू शकता. तर मी इथं 3 टेबलस्पून डाळीचं पीठ यूज केलेलं आहे. गॅस ऑन करूया. इथं मी एक भांडं तापत ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घातलेलं आहे. इथे तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचाही वापर करू शकता. तेल तापलं की मोहरी घालूया. तेल तापलेलं आहे. मोहरी छान अशी फुटायला पाहिजे. तुपातच आपण जिरं घालणार आहोत. फ्लेम बारीक करायचा आहे नाहीतर फोडणी जळेल आपली. मिरच्या आणि कोथिंबीर घालूया. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट, बेसन पीठ आपण टाकलेलं आहे यात आणि रवीने त्याला छान घोटून घ्यायचं आहे. त्यात आपण आता पाणी घालूयात 1 ग्लास. मिक्स करायचं आहे. रवीने असं घोटून घ्यायचं आहे पूर्ण, जेणेकरून क्लम्स राहत नाही. छान घोटून घेतलेलं आहे म्हणजे बेसन पिठाचे गोळे राहत नाही. बघू शकताय खूप सुंदर पण त्याला घोटून घेतलेलं आहे. फोडणी झालेली आहे छान. आता त्याच्यामध्ये हे फेटून घेतलेलं दही आपण ताक घालूयात. साधारणतः मी अजून थोडंसं पाणी घालते. साधारण 2 ग्लास पाणी मी इथं यूज केलेलं आहे. 200 ग्रॅम ह्या एवढ्या साईजचा ग्लास आहे. तुम्ही बघू शकता अति घट्ट पण नाही आणि अति पातळ पण नाही. मीठ घालूयात आता. चवीनुसार मीठ घालणार आहे. कढीला एक उकळी येऊ द्यायची आहे. कढी जास्त उकळायची नाही, नाहीतर ती कढी फुटते. म्हणजे अगदी दूध कसं फाटतं ना त्या पद्धतीने एकदम कढी पातळ होते. तर एक उकळी येऊ द्यायची आहे फक्त. तुम्ही याच्यामध्ये गुळ किंवा साखरही घालू शकता, पण ॲक्च्युली आम्हाला गोड आवडत नाही, म्हणजे गोड कढी नाही आवडत, त्यामुळे मी नाही घालत. तर एक उकळी येऊ द्यायची वाट बघूयात आपण. उकळी यायला मीडियम गॅसवर साधारणतः मला 5 मिनिटं लागलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकत आहात खूप सुंदर कढी झालेली आहे. साधारणतः 10 मिनिटात कढी आपली ही रेडी होते. कढीला उकळी आलेली आहे. आता मी गॅसचा फ्लेम बंद करणार आहे. कोथिंबीरने गार्निश करूया. खूप सुंदर कढी झालेली आहे, मस्त. मला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि छान छान कॉमेंटही करा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.